जर आपल्याला नाक चोंदणे किंवा खूप प्रमाणात सर्दी झाली आहे असा अनुभव येत असेल, तर साधा घरगुती उपाय म्हणजे तुम्ही सुंठ पावडर मधाबरोबर जरी घेतली, तर अतिशय छान आपल्याला या सर्दीच्या तक्रारींसाठी उपयोगी पडेल. खूप प्रमाणात कफ साठलेला आहे तुमच्या भुवयांच्या ठिकाणी किंवा वरती तुमचं डोकं दुखतंय, डोकं जड झालेलं आहे, कान बंद झालेले आहेत. अशा व्यक्तींनी सुंठ पावडर आणि मिरी पावडर एक-एक चिमूटभर घेऊन ती मधामध्ये कालवून जर घेतली, तर त्याने तुमचा कफ पातळ होऊन बाहेर पडायला मदत होईल. तुमची सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर जर खोकला येत असेल, खोकल्यावाटे कफ पडत असेल, तर त्यामध्ये सुद्धा सुंठीचा काढा तुम्ही घ्या. त्याने तुम्हाला भरपूर मदत होऊ शकेल. गवती चहा घ्या. त्यानेही तुमचा कफ कमी व्हायला, त्याशी निगडीत सर्दी खोकल्याशी संबंधित असलेला ताप कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर जर छातीमध्ये खूप प्रमाणात कफसंचित होऊन तुम्हाला श्वासोच्छवासाला अडचण उत्पन्न होत असेल, तर खोबरेल तेलामध्ये थोडंसं सेंधव मीठ घालून ते कोमट करायचं किंवा गरम करायचं आणि त्या गरम तेलाने छातीला मालिश करायची आणि मग जवसानी जवसपणा किंवा आपलं हळीव असते त्यानी तुम्ही छातीला शेक द्या किंवा ओव्याचा धूर घ्या. ओव्याने शेका. त्याने काय होईल की कफ पातळ होऊन बाहेर पडू लागेल आणि तुमच्या फुफ्फुसांची हालचाल सुधारायला मदत होईल. लागलेला दम कमी व्हायला मदत होऊ शकेल.